महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार यांचे 28 जानेवारी रोजी दुःखद निधन झाले. त्याबद्दल त्यांना सर्वप्रथम आदरांजली वाहतो. तर मित्रांनो, 28 तारखेला त्यांचे दुःखद निधन झाले. तर आपल्याला आपण इंस्टाग्रामवर ही पोस्ट टाकल्या होत्या दोन्ही. तर त्याच्यावर ट्युटोरियल आणायचं होतं, पण 2-3 दिवस काही कारणास्तव ट्युटोरियल करता आलं नाही. तर त्याच्यावर मला क्षमा करा. तर मित्रांनो, आता आपण त्याच्यावर ट्युटोरियल घेऊन आलो आहे. तरी ट्युटोरियल आवडलंच तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अजितदादा पवार यांना कमेंटमध्ये आदरांजली व्हा. जसं तुम्ही इंस्टाग्रामवर पोस्ट भरपूर शेअर झाली, खूप जणांनी स्टोऱ्या टाकल्या, तर तसंच यूट्यूबला सुद्धा भरभरून शेअर द्या अशी इच्छा व्यक्त करतो आणि आपलं पुढचं ट्युटोरियल चालू करतो. तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा. थोड्याच दिवसात आपल्या चॅनलचे 1000 फॉलोअर्स कंप्लीट होत आहेत. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मित्रांनो अजिबात विसरू नका. महत्त्वाची सूचना मित्रांनो, आपण PLP फाईल आत्ता देत नाही आहे. 1-2 ते 3 दिवसानंतर आपली PLP फाईल येऊन जाईल, कारण अँड्रॉईड मोबाईलला थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळं PLP फाईल आपण आत्ता देऊ शकत नाही. तर व्हिडिओला करू आपण सुरुवात. तर आपण आलो मित्रांनो फोटोशॉपमध्ये. तर सर्वात पहिले मित्रांनो आपण अजितदादांचा फोटो घेतला आहे. तर हा फोटो फेसबुक पेज त्यांच्या ऑफिशियल पेजवर उपलब्ध आहे. तर त्यानंतर आपण त्याला ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट मारला आहे मित्रांनो. त्यानंतर थोडीशी ब्राईटनेस वाढवल्यानंतर मित्रांनो थोडी ब्लँक लेअर मारली ब्लॅक. त्यानंतर फिल्टर गॅलरीमधनं मित्रांनो फिल्टर मारलं आहे, जेणेकरून थोडं वॉलसारखं दिसेल. त्यानंतर मित्रांनो आपण सनरेज इफेक्ट मारला आहे, त्याला आपण स्क्रीन ब्लेंडिंग केले. त्यानंतर तोच फोटो कटआउटमध्ये अजितदादांचा टाकलेला आहे. त्यानंतर थोडीशी खाली ब्लॅक शेड मारली, बघू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर आपण जो महाराष्ट्राचा नकाशा आहे, तर तो महाराष्ट्राचा नकाशा टाकलेला आहे आणि त्याच्यावर त्याचं ब्लेंडिंग ओव्हरले केलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर बघू शकता जे टेक्स्ट आहे, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, तर ते व्हाईट कलरमध्ये टाकलेले आहे. आणि अजितदादांचं नाव, त्याला आपण ब्लेंडिंग टेक्स्ट इफेक्ट टाकलेले आहे गोल्डनमध्ये. त्यानंतर जे खालचा टेक्स्ट आहे तो सुद्धा व्हाईट कलरमध्ये आपण प्लेन टाकलेला आहे. आणि जी डॉटची डिझाईन आहे तर ती डिझाईन टाकलेली आहे मित्रांनो. तो जो फॉन्ट आहे तो फॉन्ट मी तुम्हाला देईल, तो फॉन्ट आहे डिझाईनचा. त्यानंतर अजितदादा एवढंच, हेच नाव आपण फक्त ओव्हरले ब्लेंडिंग मारून लावलेले आहे. त्यानंतर तीच कॉफी मित्रांनो खाली घेतलेली आहे. त्यानंतर भावपूर्ण हा टेक्स्ट टाकलेला आहे, तर त्यासाठी आपण श्रीलिपी फॉन्ट यूज केला आहे. त्यानंतर 2 फ्लावर्सची PNG टाकली मित्रांनो, बघू शकता अशा पद्धतीने, एक वरती एक खाली. त्यानंतर भावपूर्ण श्रद्धांजलीची PNG मित्रांनो गुगलवरून घेतली. तर त्याला आपण कलर ओव्हरले मारलाय आणि त्यानंतर वरती दिवा टाकलाय मित्रांनो. आणि हा आपला लोगो आणि 2 अशी सर्कलची फक्त डिझाईन टाकली. आणि अशा पद्धतीने आपली ही पहिली डिझाईन रेडी आहे. त्यानंतर मित्रांनो आपण दुसरी डिझाईन ओपन करतोय. तर दुसरी डिझाईन ओपन झाल्यानंतर मित्रांनो आपण सर्व लेअर आधी ऑफ करून घेऊ आणि मग तुम्हाला मी सांगतो कशा पद्धतीने आपण वर्क केलं या डिझाईनवरती.
तर बघू शकता हे ब्लँक क्लिअर आहे. त्यानंतर जी व्हाईट असते ते. त्यानंतर पुन्हा आपण अजितदादांचा फोटो घेतलाय फेसबुकवरून. त्यानंतर मित्रांनो त्याला आपण ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट मारलाय. त्यानंतर त्याची थोडीशी ब्राईटनेस ॲडजस्ट केली आहे. तर हे बघू शकता आपण अशी ब्राईटनेस ॲडजस्ट केली आहे. त्यानंतर त्याच्यावर आपण ब्लॅक शेड मारली आहे मित्रांनो. त्याची ऑपिसिटी आपण 15 पर्यंत ठेवली आहे. त्यानंतर मित्रांनो फिल्टर गॅलरीमधनं आपण इफेक्ट मारलाय वॉल सारखा. तर त्यानंतर त्याच्यावर आपण स्टार स्काय सनराईज सारखा आपण ब्लेंडिंग मोड स्क्रीन वापरून इफेक्ट मारलाय. त्यानंतर तोच फोटो आपण कटआउट घेतलाय. तर फोटोच्या मागं आपण दादा जो आपण कॅप्शन टाकले तर त्याचं आपण ओव्हरले ब्लेंड मारून खाली ते ब्लेंड केले. त्यानंतर घड्याळ टाकले मित्रांनो. जे आपलं जे कॅप्शन आहे ते घड्याळावर आधारित आहे, त्यामुळं आपण घड्याळाचा यूज इथे केला आहे. त्यानंतर दादा ह्या नावाला आपण गोल्डन ब्लेंडिंग मारली. त्यानंतर जी डॉट डॉटची डिझाईन आहे ती सुद्धा आपण ह्या डिझाईन मध्ये वापरली मित्रांनो. त्यानंतर जे अजितदादा नाव आहे ते आले. त्यानंतर भावपूर्ण श्रद्धांजली जे त्या डिझाईनमध्ये वापरले ते सेम कंटेंट खाली या डिझाईनमध्ये वापरले मित्रांनो. त्यानंतर जे विश्वासाचं घड्याळ थांबलं हे जे टेक्स्ट आहे त्याला आपण फक्त व्हाईट डिझाईन मारली. त्यानंतर हे बघू शकता आपली डिझाईन रेडी आहे. ह्याला आपण नंतर कॅमेरामध्ये इफेक्ट मारलाय. तर अशा पद्धतीने आपल्या दोन्ही डिझाईन मी तुम्हाला दाखवल्यात. तर पासवर्ड व्हिडिओमध्ये आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा.